तर महाराष्ट्र भोंगामुक्त मोहिमेला गती भाजप नेते किरीट सोमय्या यांनी प्रशांत ठाकूर यांची भेट घेतली आहे। पनवेलमधील भोंगे 8 दिवसात काढणार आमदार प्रशांत ठाकूर यांनी हे आश्वासन दिलंय। आज ज्या पद्धतीनं सर्वसामान्य नागरिकांच्या तक्रारी आहेत, विशेषत्वानं अनेक ठिकाणी मशिदींवरचे भोंगे आणि त्याच्यामुळे होणारं आवाजाचं ध्वनीचं प्रदूषण आणि त्या ध्वनी प्रदूषणाच्या माध्यमातून विशिष्ट प्रमाणे काही ठिकाणी टार्गेट केलं जाणं अशा पद्धतीच्या तक्रारी होत आहेत। या तक्रारीच्या अनुषंगानं अनेक ठिकाणी सन्माननीय किरीटजी यांनी भेट दिलेल्या आहेत आणि त्या भेटी देऊन त्या ठिकाणचे अनधिकृत भोंगे उतरवायला मुंबईमध्ये विशेषत्वानं सुरुवात झाली। आता भोंगा मुक्त महाराष्ट्र आणि त्याची सुरुवात आमदार प्रशांत ठाकूर सोबत पनवेल पासून आम्ही केली आहे। आज या भागातल्या 3 पोलीस स्टेशन त्या अधिकाऱ्यांची भेट घेऊन दुर्दैवाने ज्या गांभीर्याने मुंबई पोलिसांनी कारवाई केली ते गांभीर्य महाराष्ट्रात आणावं लागणार आहे। आता खारघर पोलिसांनी कबूल केलं आहे की काही त्रुटी राहिल्या आहेत आणि आठवड्याभरात खारघर परिसर भोंगामुक्त होणार। दरम्यान महाराष्ट्रात मशिदीवरील भोंगे का टिकले पाहूयात त्या संदर्भातील माहिती। तर सत्तेत येताच मशिदीवरचे भोंगे हटवण्याची घोषणा बाळासाहेब ठाकरेंनी केली होती। मनोहर जोशींच्या सरकारात कारवाई अपुरी झाली। महाराष्ट्रात 1999 ते 2014 म्हणजे 15 वर्ष काँग्रेस राष्ट्रवादीचं सरकार राहिलं। काँग्रेस राष्ट्रवादी मशिदीवरील भोंग्यांबाबत चडीचूप होती। भाजपाच्या पहिल्या सरकारात हिंदुत्ववादी मुद्दे मागे पडले। उद्धव ठाकरे महाविकास आघाडीत गेले आणि मशिदीवरील भोंग्यांचा विषय मागे पडला। एकनाथ शिंदेंच्या सरकारातही मशिदीवरील भोंग्यांवर कारवाई झालीच नाही। तर मशिदीवरील भोंग्यांवर कारवाईसाठी भाजपला दुसऱ्यांदा सरकार आणावं लागलंय। आणि यानंतर मुसलमानांचं दुःख काय पाहूया त्या संदर्भातील माहिती। तर मुंबई परिसरात अनधिकृत भोंगा विरोधी कारवाई सुरू आहे। पोलिसांनी नियम मोडणारे 1500 भोंगे उतरवलेत। एकदा नियम मोडला की नंतर भोंगे लावायला परवानगी मिळत नाहीये। कारवाईनंतर पुन्हा भोंगे लावता येत नसल्यानं मुसलमान अस्वस्थ झालेत।